Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science Paper 2nd, Chapter number 4, Seed. In previous lecture, explain the various seed testing. In this lecture, explain the factor affecting of germination. There are so many factors affecting the germination. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण टाइप्स ऑफ जर्मिनेशन हे बघितलं. आपण आज आपण बघणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग ऑफ जर्मिनेशन. जर्मिनेशनवर कोणते फॅक्टर अफेक्ट करतात. फॉलोइंग फॅक्टर्स आर असेन्शियल फॉर नॉर्मल जर्मिनेशन ऑफ सीड. That is the external factor and internal factor. There are mainly two factors affect on the germination of seed. Then external factor, that is the water or moisture. External factor, external, बाहेरील काय परिणाम करतं. वाटर परिणाम करतं म्हणजे ओलावा. It enables the resumption of physiological activities, swelling of seed due to absorption of moisture which causes bursting of seed coat. सगळ्यात पहिलं फॅक्टर कोण अफेक्ट करतं. ओलावा म्हणजे पाणी. बियाणं सगळ्यात अगोदर काय करतं. ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, swelling of seed and then after it can be bursting of seed coat. तर पूर्ण पाणी ॲब्सॉर्ब करतं आणि त्याचं सीड कोट, हार्ड सीड कोट आहे तो नरम पडतं आणि त्यामधून मग काय होतं. रॅडिकल अँड प्ल्युमल बाहेर निघतं म्हणजे उगवण झालं असं म्हणतो आपण. सॉफ्टनिंग ऑफ द टिश्यू ड्यू टू विच एम्ब्रियो विक्स अँड रिझम्स इट्स ग्रोथ. मग बियाणं सॉफ्टन्स होतं आहे ना, नरम पडतं बियाणं आणि इझिली तिथून एम्ब्रिओ काय होतं, रिझम्शन होतं, रॅडिकल आणि प्ल्युमल निघतं. विदाऊट ओल्याव्याचं, विदाऊट पाण्याचं अजिबात बियाणं वापणार नाही. ओके. नेक्स्ट एक्सटर्नल फॅक्टर, टेम्परेचर. अ सुटेबल टेम्परेचर इज नेसेसरी फॉर प्रॉपर जर्मिनेशन. अ सुटेबल टेम्परेचर इज नेसेसरी फॉर प्रॉपर जर्मिनेशन. तर उगवण होण्यासाठी तापमान सुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण म्हणतो उन्हाळ्यामध्ये जमीन तपायला पाहिजे. तर लागवड झाल्यानंतर व्यवस्थित बियाची काय होत असतं, जर्मिनेशन होतं, बियाणं वाफून निघतं. यासाठी टेम्परेचर फार महत्त्वाचं आहे. अ सुटेबल टेम्परेचर इज नेसेसरी फॉर प्रॉपर जर्मिनेशन. Germination of seed does not take place behind certain minimum and maximum temperature. Certain minimum and maximum temperature, that is 0 degree Celsius and above 50 degree Celsius. 0 degree Celsius above 50 हे अफेक्ट होतं है ना. कमीत कमी 0 डिग्री सेल्सिअस हे सुद्धा पीक जर्मिनेशन अफेक्ट करतं. 50पेक्षा जास्त हे सुद्धा अफेक्ट करतं. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर सॅटिस्फॅक्टरी जर्मिनेशन ऑफ सीड इज 25 to 35 डिग्री सेल्सिअस. 25 to 35 डिग्री सेल्सिअस. तर 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड दरम्यान तापमान जर असेल जमिनीचं तर तेव्हा व्यवस्थित बियाणं वाफून निघतं. युनिफॉर्म जर्मिनेशन, गुड जर्मिनेशन पर्सेंटेज. तर चांगली उगवण होते. यासाठी तापमान ऑप्टिमम असायला पाहिजे. देन नेक्स्ट फॅक्टर, एक्सटर्नल फॅक्टर, दॅट इज ऑक्सिजन. इट इज असेन्शियल ड्युरिंग जर्मिनेशन फॉर रेस्पायरेशन अँड अदर फिजियोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज विच आर व्हिगरस ड्युरिंग द प्रोसेस. विच आर व्हिगरस ड्युरिंग द प्रोसेस. तर जेव्हा प्रोसेसिंग होत असताना म्हणजे जर्मिनेशन होत असताना तो काय करणार आहे. रेस्पायरेशन प्रोसेस होणार आहे, फिजियोलॉजिकल ॲक्टिव्हिटी होणार आहे,
त्यासाठी ऑक्सिजन असणं फार गरजेचं आहे, म्हणजे जमीन एरेटेड असणे गरजेचं आहे. नेक्स्ट फॅक्टर लाईट, एक्सटर्नल फॅक्टर दॅट इज लाईट. इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज असेन्शियल फॉर जर्मिनेशन अँड इट टेक्स प्लेस विदाऊट लाईट. आता लाईट असणंच काही गरजेचं नाही आहे, विदाऊट लाईटचंही उगवण होऊ शकतं. द सीडलिंग्स ग्रो मोर विग्रसली ड्युरिंग डार्कनेस रॅदर इन लाईट. तर सीडलिंग रोपटं जे आहे विदाऊट लाईटचंही फास्ट ग्रोथ होतं, परंतु फोटोसेन्स रिॲक्शनसाठी लाईटची गरज आहे की नाही. आपण लहान 4वी-5वीमध्ये असताना प्रयोग केला असेल, रोपटं ठेवलं तर कुठं सूर्यप्रकाशाकडे त्याची वाढ होते, म्हणजे त्याला गरज आहे सूर्यप्रकाशाची. फॉर सर्वायवल ऑफ जर्मिनेटिंग सीडलिंग लाईट इज क्वाईट असेन्शियल, क्वाईट असेन्शियल. ओके. नेक्स्ट फिफ्थ फॅक्टर, सबस्ट्रॅटम. सबस्ट्रॅटम इज द मीडियम यूज्ड फॉर जर्मिनेशन. सबस्ट्रॅटम म्हणजे जे आपण मीडिया वापरत आहोत, ज्यामध्ये लागवड करत आहोत, मीडियम यूज्ड फॉर जर्मिनेशन सीड्स इन द लॅबॉरेटरी. आता पूर्ण आपलं लॅबॉरेटरीचं चालू आहे, सीड टेस्टिंग कुठं होत असतं लॅबॉरेटरीमध्ये, तर तिथं आपण मीडिया कोणतं वापरणं त्या पद्धतीनं उगवण होत असते. इट मे बी ॲब्सॉर्बंट पेपर, ब्लॉटिंग पेपर, टॉवेल पेपर, टिश्यू पेपर, सॉइल अँड सँड एक्सेट्रा. आता आपण उगवण जर्मिनेशन बघण्यासाठी आपण वेगवेगळं मीडिया वापरतो. ब्लॉटिंग पेपर आहे, टॉवेल पेपर आहे, टिश्यू पेपर आहे, सॉइल आहे, सँड आहे, हे पुढं आहे आपल्याला अभ्यास. सबस्ट्रॅटम शुड बी फ्री फ्रॉम टॉक्सिक सबस्टन्सेस. आपण जे मीडिया वापरत आहोत, ज्यामध्ये लागवड करत आहोत, तो मीडिया फ्री फ्रॉम टॉक्सिक असायला पाहिजे. इट शुड नॉट ॲक्ट ॲज अ मीडियम फॉर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. इट शुड नॉट ॲक्ट ॲज मीडिया फॉर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. नॉट ॲक्ट आहे की नाही. आणि जे मायक्रोइझम, जे रॉटिंग करणारे जे मायक्रोइझम, त्याची वाढ व्हायला नको. बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम असायला पाहिजे. जमिनीमध्ये जे मायक्रोइझम असतात कामाचे, म्हणजेच आपल्याला न्यूट्रिएंट फॉर्ममध्ये करून देणारे मायक्रोइझम कार्य करतात, असे फायदेशीर असतात. बाकी हार्मफुल असतात, रोग निर्मिती करणारे. तर आपण 6 काय बघितलं, एक्सटर्नल फॅक्टर, देन इंटरनल फॅक्टर ऑफ जर्मिनेशन. देन इंटरनल म्हणजे आतमधलं, बियामधलं फॅक्टर, फूड अँड ऑक्सिन. फूड आपण काय म्हटलं होतं, बोल्ड साईज सीड आहे ना, गुड फॉर सीड. तर लार्जर साईजचं सीड, बोल्ड साईजचं सीड, टपुरं बियाणं, हे चांगलं बियाणं असं म्हटलं होतं आपण. तर का चांगलं बियाणं, तर ते सांगितलं होतं की रॅडिकल आणि प्ल्युमल तयार होईपर्यंत फूड मटेरियल कोण देणार आहे, बीज देणार आहे त्याला. मग बीज एवढं टपूर असणार तेवढं फूड मटेरियल असणार त्याच्यामध्ये सामावलेलं. एम्ब्रियो फीड्स ऑन द स्टोर्ड फूड मटेरियल अंटिल यंग सीडलिंग प्रेपर इट्स ऑन फूड. प्रेपर ऑन फूड्स. एम्ब्रियो फीड्स ऑन द स्टोर फूड मटेरियल अंटिल यंग सीडलिंग. जोपर्यंत त्याची मुळं कार्यक्षम होत नाही, मातीमधून अन्नघटक उडून घेत नाही, तोपर्यंत बियामधलंच फूड मटेरियल तो युटिलाइज करणार आहे. ऑक्सिन्स आर द ग्रोथ प्रोमोटर्स, हिन्स क्वाईट असेन्शियल ड्युरिंग द जर्मिनेशन. तर नॅचरली ऑक्सिन असतं आणि आर्टिफिशियली आता ऑक्सिनचं वापर होत चाललेला आहे. आर्टिफिशियल ऑक्सिन आपण बियाला बुडवून नंतर लागवड केलं तर फास्ट जर्मिनेशन होतं, लवकर उगवण होते. आणि जे काही कटिंग वगैरे वापरतो त्यालाही आपण डिप करून ऑक्सिजनमध्ये बुडून लावलं तर लवकर रूटिंग फॉर्मेशन होतं. तर तसं नॅचरली त्यामध्ये आहेच. आणि आर्टिफिशियलसुद्धा आपल्याला सीड ट्रीटमेंट करता येतं. तर फास्ट जर्मिनेशन होतं, अर्लियर जर्मिनेशन होतं. नेक्स्ट व्हायबिलिटी, ज्याला आपण सुप्त अवस्था, म्हणजे ऑल सीड रिमेन व्हायबल.
all seed remain viable for certain definite period of time and thereafter embryo become dead. व्हायबिलिटी म्हणजे त्याची उगवण क्षमता आहे ना, तर काही काळापर्यंत त्याची उगवण क्षमता राहणार आहे ना. तर उगवण क्षमता आणि डॉर्मन्सी म्हणजे सुप्त अवस्था. व्हायबिलिटी म्हणजे उगवण म्हणजे एम्ब्रियो त्याला फेवरेबल क्लायमेटिक कंडिशन, त्याला मटेरियल सगळं मिळालं की तो वापतं, त्याला पण व्हायबिलिटी आहे असं म्हणणार. काही बियाचं त्या पिरियडपर्यंत व्हायबिलिटी असते, त्यानंतर त्याची व्हायबिलिटी संपते. ऑल सीड रिमेन व्हायबल फॉर सर्टेन डिफिनेट पिरियड ऑफ टाइम अँड देअर आफ्टर एम्ब्रियो बिकम्स डेड. नंतर एम्ब्रियो काय होणार, डेड होणार, म्हणजे ते बी म्हणून वापरता येणार नाही, मग धान्य म्हणून त्याचा वापर होईल. इट डिपेंड्स ऑन मॅच्युरिटी ऑफ सीड. कशावर आहे ते डिपेंड, मॅच्युरिटी ऑफ सीड. स्टोरेज कंडिशन, कुठं आपण स्टोअर केलं त्यावर. व्हिगर अँड टाईप ऑफ स्पेसिस, त्याचं व्हिगर आणि त्या टाईप ऑफ स्पेसिस यावर त्याचं ड्युरेशन अवलंबून आहे. किती दिवस व्हायबिलिटी आहे, त्याची उगवण क्षमता कधीपर्यंत आहे हे ते अवलंबून आहे. जनरली इट इज फॉर 3 to 5 years and they remain for more than 2000 years also as in lotus. लोटस 200 वर्षापर्यंत व्हायबिलिटी आहे आणि काही बियामध्ये 3-5 वर्षापर्यंत असू शकते. वेगळं स्पेसिसवर अवलंबून आहे, त्याचे स्टोरवर अवलंबून आहे, त्याची मॅच्युरिटीवर अवलंबून आहे. हे फॅक्टर अफेक्ट करतं त्याच्या व्हायबिलिटीवर. व्हायबिलिटी कळालं बाळांनो. नेक्स्ट डॉर्मन्सी, सुप्त अवस्था. इट इज फेल्युअर ऑफ मॅच्युअर व्हायबल. It is a failure of mature viable seed to germinate under favorable condition of moisture. Under favorable condition of moisture. Dormancy म्हणजे सुप्त अवस्था. It is failure of mature viable seed to germinate under favorable condition of moisture. सगळं फेवरेबल आहे, ओलावा आहे, टेम्परेचर आहे, फूड मटेरियल आहे, लाईट आहे, सगळं आहे, परंतु वाफून निघत नाही, म्हणजे ते काय सुप्त अवस्था आहे. प्रत्येक पिकांची सुप्त अवस्था असते, वेगळं पिरियड. जसं पोटॅटो आहे, ओनियन आहे, याचं 3 ते 4 महिने असतं, ग्राउंडनटचं 3 ते 4 महिने आहे, कोकोनटचं 8 महिने आहे. असं प्रत्येक पिकाचं डॉर्मन्सी पिरियड असते. त्या डॉर्मन्सी पिरियडमध्ये ते वाफून निघू शकत नाही. किती फेवरेबल क्लायमेटिक कंडिशन, त्याला म्हणतात डॉर्मन्सी, त्याला म्हणतात सुप्त अवस्था म्हणतात. काय म्हणतात, सुप्त अवस्था. देन थर्ड ॲग्रोनॉमिकल अँड अदर फॅक्टर. 3 फॅक्टर बघितले आपण, एक्सटर्नल फॅक्टर, इंटरनल फॅक्टर अँड ॲग्रोनॉमिकल अँड अदर फॅक्टर. तर थर्ड आपण बघत आहे ॲग्रोनॉमिकल अँड अदर फॅक्टर. स्ट्रेसेस, मेकॅनिकल इंजुरी, मेकॅनिकल इंजुरी झालं असेल. स्टोरेज कंडिशन कॉजेस लॉस इन जर्मिनेशन. स्टोरेज करत असताना लॉस झालं जर्मिनेशन. नेक्स्ट स्पेशल ट्रीटमेंट्स, सोकिंग ऑफ सीड इन वॉटर अँड अदर केमिकल, एक्स-रे अँड गॅमा रेज ट्रीटमेंट एक्सेट्रा ऑल्सो हॅव इन्फ्लुएन्स ऑन सीड जर्मिनेशन. इन्फ्लुएन्स ऑफ सीड जर्मिनेशन. मग ॲग्रोनॉमिकल फॅक्टर, मेकॅनिकल इंजुरी झालं असेल ते जर्मिनेशन होणार नाही. थ्रेशिंग मशीनमध्ये कट झालं बियाणं, लक्षात, नंतर कीटकानं डॅमेज केलं, असं जर असेल जर्मिनेशन होणार नाही. मग काही आपण सीड ट्रीटमेंट करतो, सोकिंग करतो, बियाणं आपण पाण्यामध्ये भिजू घालतो, एक्स-रे ट्रीटमेंट केलं जातं, गॅमा रे, मग ते डॉर्मन्सी पिरियड संपते. इकॉलॉजिकल फॅक्टर, स्पेशली इकॉलॉजिकल कंडिशन आर असेन्शियल फॉर प्रॉपर जर्मिनेशन ऑफ सर्टेन सीड. इकॉलॉजिकल फॅक्टरवर अफेक्ट केलं जातं आहे ना. क्लायमेटिक फॅक्टर आहे तर ते अफेक्ट करतं जर्मिनेशनवर. देन सॉईल सलायनिटी, सम सीड नीडेड हाय सलायनिटी कंडिशन ऑफ सॉईल फॉर जर्मिनेशन. काही बियांना हाय सलायनिटी सॉईल लागतं, त्यामध्ये चांगलं त्याची उगवण होते. तर सॉईलसुद्धा अफेक्ट करू शकतं. सॉईल अफेक्ट करतं, इकॉलॉजिकल फॅक्टर अफेक्ट करू शकते, स्पेशल ट्रीटमेंट अफेक्ट करू शकते. स्ट्रेस
अफेक्ट करू शकतं हे ॲग्रॉनॉमिकल फॅक्टर आणि अदर फॅक्टरमध्ये मोडतं. तर विद्यार्थी मित्रांनो, फॅक्टर अफेक्टिंग ऑफ जर्मिनेशन, देर आर 3 फॅक्टर अफेक्ट ऑन द जर्मिनेशन: external factor, internal factor, agronomical and other factor affect on the germination of seed. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि नोट करत चला. नोटबुक घेऊन बसा, पेन घेऊन बसा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहणार तुम्हाला. जे जे काही व्हिडिओ मी अपलोड करणार ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार, मग तुम्ही ते व्हिडिओ इझिली बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करायचे बाळांनो आणि व्हिडिओ पूर्ण बघायचं बाळांनो. एकदा स्टार्ट केलं तर पूर्ण बघूनच उठायचं आहे, तरच ते समजणार. नाहीतर 5 मिनिट बघितलं बघून नंतर तर काही लिंक लागणार नाही. दिवसातून फक्त अर्धा तास द्या, जास्त वेळ द्यायची गरज नाही आहे बाळांनो. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो याला भरपूर वेळ द्या आणि याला फक्त अर्धा तास द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, कृषीप्रधान देश आहे, आपल्याला शेतीबद्दल माहिती असणं गरजेचंच आहे. शिकून सुद्धा आपण अडाणी राहतो, कृषी केंद्रवाल्याला विचारावं लागतं. तर आपण सक्षम व्हायला पाहिजे. आपण शेतकऱ्याची मुलं, आपल्या शेतीबद्दल आपल्याला कळणं गरजेचं आहे. मेडिकलचं मुलगा मेडिकलबद्दल सगळं औषधीचे नाव सांगू शकतं, किराणा दुकानचं सगळं मटेरियल त्याचं रेट सांगू शकतं. शेतकऱ्याचंच विद्यार्थी का सांगू शकत नाही, हाच मोठा प्रश्न येतो बाळांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शेतीबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा कृषीप्रधान देश आहे, फक्त आपण तोंडातून सांगतो आणि त्याला उतरू देत नाही. तर शेतीचे दिवस येणार आहेत. जर तुम्ही बघितलं इस्रायल शेती तंत्रज्ञान बाळांनो, तर इथंच आपले इंडियन इकॉनॉमिक जी आहे शेतीवर अवलंबून आहे. ॲग्रिकल्चर इज अ बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं थांबूया आपण. थँक्स. जय जवान जय किसान.